रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय लागू करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। मुदतीवर उद्या निर्णय घेतला जाईल। मुदतवाढीबद्दल सकारात्मक आहोत, मात्र मुजोरी चालणार नाही असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिलाय। तर 1 मे पासून मराठीची परीक्षा होणार असून नापास झाल्यास परवाना रद्द होईल असं निरुपम यांनी म्हटलंय। मुंबई महानगर प्रदेशातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुदतीवर उद्या निर्णय होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली आहे। तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत। तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही। ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार। सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ। फक्त उद्या आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ की हा जो 1 मेचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे आणि प्रत्येक ऑटो चालक, टॅक्सी चालक एक बेसिक ट्रेनिंगचं काम सुरू झाला पाहिजे। कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात। 3 महिन्यानंतर सरकार मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काय निर्णय घेणार याकडे आमचं लक्ष आहे असं मनसेनं म्हटलंय। आपल्याला माहित असेल तर ज्या वेळेला हा निर्णय जाहीर केला प्रताप सरनाईक यांनी, त्यावेळेला मी म्हटलं की अनेक वर्ष झोपलेला कुंभकर्ण जागा झालाय। आमची इच्छा आहे की या कुंभकर्णाने परत झोपू नये, पण ठीक आहे, हरकत नाही। 15 ऑगस्ट पर्यंत त्यांनी जो निर्णय पुढे ढकललाय, कुंभकर्ण आता 3 महिने परत झोपेल। तो जागा होतोय की नाही 15 ऑगस्टला याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठीचं ज्ञान असलंच पाहिजे आणि त्यासाठी जर रिक्षा टॅक्सीवाल्यांबद्दल हा नवीन नियम येत आहे तर शासनाने त्यांना भाषा शिकवण्याची व्यवस्था केली तर ते योग्य होईल, लोक भाषा शिकतील। एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विलीनीकरणाची ऑफर देण्यात आली आहे। पक्ष विलीन झाल्यास बच्चू कडूंना विधान परिषदेवर पाठवलं जाणार आहे। बच्चू कडूंनी या संदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मतं मागवली आहेत। बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेची अट मान्य करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। विधान परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडूंना पक्ष विलीन करण्याची ऑफर दिली आहे। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन झाल्यास बच्चू कडूंना विधान परिषद दिली जाणार अशी माहिती आहे। दरम्यान बच्चू कडूंनी आता मोबाईल मेसेजद्वारे प्रहारच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून मतं मागवली आहेत। बच्चू कडू जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे मेसेज अनेक कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना पाठवले आहेत। 2-3 दिवसापूर्वी बच्चू कडूंची प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात। एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं, त्यामुळे तो माणूस जादूगर माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे। तो माणूस कोणाला MLC देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही, त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे। नुकताच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत ज्योती वाघमारेंना संधी देऊन शिंदेंनी सर्वांनाच धक्का दिला होता। नीलम गोरेंच्या संभाव्य उमेदवारीला पक्षातील कार्यकर्त्यांकडून विरोध होतोय। स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना संधी देणं योग्य ठरेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। निर्णयाचा पुनर्विचार करण्याची कार्यकर्त्यांची पक्षाकडे मागणी आहे। शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत चर्चा सुरू असून सर्व मतांचा विचार करून निर्णय होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर दुसरीकडे बच्चू कडू विधान परिषदेवरून काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर ठाम आहेत। ठाकरेंनी विधान परिषदेसाठी नकार दिल्यास काँग्रेसची निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं कळतं। त्यातच शिंदेंच्या शिवसेनेने 10वा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक न लढवण्यावर अद्याप ठाम असल्याची माहिती आहे। मवियातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंचे मन मिळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। मवियाकडून ठाकरे उमेदवार असले तरच निवडणूक बिनविरोध होणार आहे।
विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी आहेत. मवियाकडे एक उमेदवार निवडून येण्या इतकं संख्याबळ आहे. शिवसेना पक्षप्रमुख नक्की भूमिका मांडतील. उमेदवारी अर्ज तर भरावाच लागेल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल. नाही नाही, काय होतंय काय म्हणजे काय, ही ती काय बाळंतणीची खोली आहे का? झालंय होतंय. उमेदवार निवडून येण्यासाठी 29 मतं मिळणं आवश्यक आहे. त्यातच शिंदेच्या शिवसेनेकडून 10वा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिंदे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतं सुद्धा फोडू शकतात. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत. भाजपने सांभाळावीत, मेंढ्याने सांभाळावीत, अजित पवार गटानं सांभाळावीत. कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणी कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत. संजय राऊतला याची जाणीव झाली, त्याबद्दल त्याचे आम्ही आभारी आहोत. आम्ही किती महान आहोत त्याची जाणीव तुम्हाला झालेली आहे. आणि भविष्यात सुद्धा आणखीन जर तुम्हाला जाणीव झाली नसेल तर काही काळामध्ये आणखीन एकदा तुम्हाला आम्ही जाणीव करून देऊ. विधान परिषदेची एकच जागा महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकते आणि या एका जागेवर उद्धवजी ठाकरे यांनी दावा केलाय. याचा अर्थ उद्धवजी ठाकरे तुम्ही मतं सांभाळा असा सल्ला संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरेंना दिलेला दिसतोय. ठाकरेंनी विधान परिषदेसाठी नकार दिल्यास काँग्रेसची निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं कळतंय. प्रदेश अध्यक्ष उद्धव ठाकरे साहेबांना परवा दिवशी भेटलेले आहेत, त्यांची चर्चा झालेली आहे. काँग्रेसनं स्पष्ट भूमिका आणि मांडलेली आहे की उद्धव साहेब असतील तर त्याबद्दल चर्चेचा काय अडचण नाही आहे, परंतु दुसरं कोण असेल तर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागेल. बागेश्वर बाबाला चपलेनं मारणाऱ्यास 1.5 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा धाराशिव मधल्या शिवप्रेमींनी केली. तर धीरेंद्र शास्त्री योग्यच बोलली असं वक्तव्य बागेश्वर धामच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबाला कोल्हापुरी चपलेनं मारणाऱ्यास 1,51,000चं बक्षीस जाहीर करण्यात आले. धाराशिव मधल्या शिवप्रेमींनी याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि समर्थ रामदासांकडे जात त्यांनी आपला मुकुट उतरवला असं वक्तव्य बागेश्वर बाबांना केलं होतं. या विरोधात शिवप्रेमींनी धाराशिव मधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला जोडे मारले. धाराशिवच्या वतीने ह्या जो बागेश्वर महाराज आहे याला जो 2 कोल्हापुरी चप्पल जो मारल त्याला 1,51,000 बक्षीस ह्या धाराशिवच्या वतीने जाहीर करतो मी आज. पुण्यामध्ये युवक काँग्रेसने बागेश्वर बाबा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं. तर अमरावतीमध्ये प्रहारच्या वतीने बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. बागेश्वर बाबाच्या विरोधात महाराष्ट्रभरामध्ये संताप व्यक्त होत असतानाही बागेश्वर धाम मधल्या त्याच्या सहकाऱ्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. बागेश्वर बाबा योग्यच बोलले असं बागेश्वर बाबाच्या सहकार्यानं म्हटलंय. बागेश्वर बाबावर मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेनं देखील घणाघात केलाय. अभ्यास असेल तर बोलावं, नाहीतर बोलू नये. शिवाजी महाराज म्हणजे काही नाणं नाही आहे इकडून घेतलं तिकडे फेकलं. याच्या पुढे असा बागेश्वर असेल, कोणताही सागेश्वर असेल, असे वाकडे तिकडे बोलले तर मग यांनाही आम्ही आमचा धडा शिकतो. 2-3 दिवस सगळ्या अख्ख्या टीव्ही चॅनलवर त्यांनी त्याचं प्रतिमा केलेली व्यवस्थित. माफी मागितली म्हणजे काय केलं? ज्या पद्धतीने तो बोलला आहे ती पद्धत म्हणजे माफी मागायची. आता मी शिवी देतो, दुसऱ्या क्षणाला माफी मागतो, काय फरक पडतो मग त्याच्याने? अरे तो मूर्ख आहे बागेश्वर बाबा, कुठे त्याच्या नाणी लागताय? मूर्ख आहे तो, भोंदू आहे. उद्या खराच सारखं काहीतरी येईल त्याचं बाहेर. बागेश्वर बाबाला आपण फुकटचं जे महत्व देतो ते देऊ नये. त्याची तेवढी अक्कल नाही, त्याची तेवढी लायकी नाही, त्याची तेवढी पातळी नाही. बागेश्वर बाबानं माफी मागितल्यामुळे आंदोलकांनी रोष कमी करावा असं भाजप नेते बावनकुळे यांनी म्हटलंय. त्यांनी माफी मागितलेली आहे. आता थोडा आंदोलनकर्त्यांनी माफी मागितल्यानंतरचा थोडा जो त्यांचा रोष आहे शेवटी त्यांनी कमी करता येईल किंवा कमी करावा अशीच विनंती राहणार. बागेश्वर महाराजांनी म्हणले की छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध करताना थकले, त्यांनी रामदास स्वामींकडे राजपट दिला. यावर काय उत्तर द्याल? 2 मिनिटं दादा, यावर 1 मिनिट थांबा.
राजस्थानपेक्षा महाराष्ट्रामध्ये तापमान सर्वाधिक आहे. राज्यातल्या 2 शहरांमध्ये 46°C वर तापमान नोंदवलं गेलंय. अमरावती आणि वर्ध्यामध्ये उष्णतेचा भडका पाहायला मिळतो. राज्यामध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत 9 बळी गेले. देशभरात सध्या तीव्र उष्णतेचा भडका उडालाय. महाराष्ट्रातील 2 शहरात 46च्या वर तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थानातही सध्या 46°C तापमान आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती आणि वर्ध्यात झाली आहे. अमरावतीमध्ये 46.2, वर्ध्यामध्ये 46.2, अकोल्यामध्ये 44.8, नागपूरमध्ये 44.6, चंद्रपूरमध्ये 44.2, गडचिरोलीमध्ये 42.6, बुलढाण्यामध्ये 42.2°C इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अमरावतीत तापमानानं 7 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. आज आणि उद्या अमरावती जिल्ह्याला तापमानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर तापमान असतं आणि यावर्षीचं अमरावतीचं जर आपण तापमान पाहिलं तर 46.8 अंशावर गेलेलं आहे. 7 वर्षाचा रेकॉर्ड जो आहे तो यावर्षी तापमानानं ओलांडलेला आहे. ज्या पद्धतीनं तापमानात वाढ झालेली आहे त्यामुळं बाष्पीभवन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत उष्माघातामुळे 9 बळी गेलेत, तर गेल्या 2 दिवसात 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. लातूरमध्ये उष्माघातामुळे 3 बळी गेलेत. निलंग्यातील 60 वर्षीय शेतकरी औराद शहाजानीत शेतामध्ये काम करताना उष्माघातानं मृत्यू झाला. दुसरी घटना ओसा तालुक्यामधल्या एरंडी गावात उष्माघातामुळे 25 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय. तर लातूरमधील तिसऱ्या घटनेमध्ये 9 महिन्यांच्या एका चिमुकलीचा बळी गेलाय. याआधी परभणी, नागपूर, अकोला, अहिल्यानगर, अमरावती आणि नाशिकच्या सिन्नरमध्ये उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. रिअल टाइम जागतिक तापमान क्रमवारीनुसार जगातील सर्वात उष्ण 100 शहरांपैकी 95 शहरं भारतात आहेत. अनेक शहरांमध्ये पारा 40 अंशा पार केलाय. तसंच बऱ्याच ठिकाणी पारा 45 अंशांच्या जवळ पोहोचलाय. हवामान विभागाकडून पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्य बिहार, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. गोपीचंद पडळकर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेवलचे नेते. आमदार विश्वजित कदमांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर खोचक टोला. गोपीचंद पडळकर हे खूप महान नेते आहेत, त्यांच्या लेवलला जाऊन आम्ही बोलू शकत नाही. विश्वजित कदमांच्या पडळकर यांनी केलेल्या टीकेवर मिश्किल डोला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी तुम्ही आणि खासदार साहेबांनी याच्यावरती थोडक्यात ते महान नेते त्यांनी फार मोठा आरोप केला आपल्यावर. ते डोनाल्ड ट्रम्पच्या लेवलचे असं देखील त्याविषयी थोडक्यात जरा बोलला असता. म्हणलं ना ते डोनाल्ड ट्रम्पच्या लेवलचे आम्ही भारत देश महाराष्ट्र बोलणार.